एखाद्या व्यक्तीला आपण खूप जास्त समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्या गोष्टीचा काहीच फायदा होत नाही। आपल्याला वाटतं की ती व्यक्ती हरवली आहे, म्हणून त्या व्यक्तीला त्याच व्यक्तीमध्ये पहिली व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न करतो, पण काहीच फायदा होत नाही। कारण त्यामधली व्यक्ती हरवलेली नसते, तर ती बदललेली असते। हरवलेलं सापडू शकतं, पण जे बदललेत फक्त आपल्याला सवय लावून जातात आणि आपण त्या सवयीचे गुलाम बनतो। चांगलं नसतं एखाद्या व्यक्तीला सारखं आठवण करून देणं, कारण ज्या व्यक्तीला तुमची किंमत असते ती व्यक्ती तुमची आठवण काढतेच। ते नातं खूप खास असतं, ज्यामध्ये कितीही भांडण होऊन सुद्धा एकमेकांची साथ हवी असते। वेळ आल्यावर गरजा बदलतात, पण आपल्या गरजेसाठी माणसं बदलू नका। कठीण काळामध्ये खांद्यावर ठेवलेला हात आणि आधाराचे 4 शब्द विजयानंतर वाजणाऱ्या टाळ्यांपेक्षाही खूप अमूल्य असतात। बंधनाच्या जगात ती स्वातंत्र्याचे स्वप्न पाहते। एक स्त्रीच असते जी आपल्या आधी आपल्यांचं पाहते। प्रेमी होत नसतं तर ते करावं लागतं। आपलं असं कोणीच नसतं, इथे प्रत्येकालाच आपलंसं करावं लागतं। जसं आकाशात असणाऱ्या विमानाची सावली जमिनीवर पडत नाही, तसंच आपल्या जवळ असणाऱ्या आपल्या माणसांची किंमत आपल्याला लवकर समजत नाही, जोपर्यंत ती माणसं आपल्यापासून खूप दूर जात नाहीत। चालून थकल्यानंतर समजतं की प्रश्न प्रवासाचा नाही, सोबतीचा असतो। प्रवासामध्ये सहप्रवासी कसे भेटतात यावर बराच प्रवास अवलंबून असतो, मग तो रस्त्याचा असो किंवा मग आयुष्याचा। लोक म्हणतात की प्रेमामध्ये कधीच हार मानू नका, पण कधी हार मानणं हाच उत्तम पर्याय असतो, कारण आपल्याला माहीत नसतं की आपण त्यामध्ये किती आपला वेळ वाया घालवतोय। समोरची व्यक्ती आपल्याला सारखं म्हणत असते की तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही, पण त्या व्यक्तीकडून एवढ्या वेळेस विश्वासघात झालेला असतो की पुन्हा विश्वासघात होणार नाही ही भीती मनातून जातच नाही। ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीची सवय होते ती काही केलं जात नाही, मग एका मेसेजसाठी तरसावं लागतं। रंग आणि रूप पाहून प्रेम करू नका, मन पाहून प्रेम करा। हे खरं तर वाचायला आणि बोलायला छान वाटतं। या जगामध्ये रंग आणि रूप नेहमीच वरचढ ठरत असतं। वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते, पण वाईट वेळेमध्ये जी व्यक्ती आपल्यासोबत उभी राहते तीच व्यक्ती आपल्या हक्काची व्यक्ती असते। कधी आपल्याला आयुष्य समजून सांगणाऱ्यापेक्षा समजून घेणाऱ्याची जास्त गरज असते। खूप हिंमत लागते त्या व्यक्तीवर प्रेम करायला ज्या व्यक्तीचं प्रेम आपल्यावर नाही तर दुसरं कोणावर तरी असतं। एखाद्याबद्दल गैरसमज करून घेण्याआधी हे नक्कीच बघा की ती व्यक्ती खरंच चुकते का, कारण गैरसमज आपल्या जवळची माणसं हिरावून घेतो। सगळ्यांनाच प्रेमाची गरज असते, पण ती गरज एवढी पण नसावी की एका मेसेजची वाट दिवसभर बघावी लागेल। कधी वेडं बनणं सुद्धा खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये, कारण शहाणी लोक मनसोक्त हसत नाहीत। एक वय होतं जेव्हा जादूवर पण विश्वास होता, पण आता खरी गोष्ट सुद्धा खोटी वाटते। माझ्या वहीत जपलंय तुझ्या प्रेमाचं एक पान, निर्मळ प्रेम माझ्या डोळ्यातून तू जाण। मनाला मान्य नसणाऱ्या गोष्टी सुद्धा कधी स्वीकाराव्या लागतात। जगावं असं की मरणं अवघड होईल, हसावं असं की रडणं अवघड होईल। कोणावरही प्रेम करणं सोपं, पण प्रेम असं करावं की तोडणं अवघड होईल। एखादा शब्द आपण कितीही काळजीपूर्वक वापरला तरी पण समोरचा त्याचा अर्थ त्याच्या सोयीप्रमाणे लावतो। एखाद्याला आपण कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी पण तो तेवढंच समजतो जेवढं त्याला समजून घ्यायचं असतं। परीक्षेमध्ये समजत नसलेला प्रश्न ज्याप्रमाणे सोडून दिला जातो त्याचप्रमाणे आपलं आयुष्य होतं। लोक आपल्याला समजून घेत नाहीत, फक्त सोडून जातात। तुम्ही जर फक्त दुःखाचा विचार करत बसाल तर तुमच्यासमोर असलेलं सुख तुम्हाला कधीच दिसणार नाही। असं ओळखायला चुकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा चुकायचं नाही, आणि ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना जवळ करायचं नाही। मैत्री असो किंवा मग प्रेम, त्यामध्ये जेव्हा तिसरी व्यक्ती येते तेव्हा ते नातं पहिल्यासारखं कधीच राहत नाही। माणूस त्याच ठिकाणी रुजतो ज्या ठिकाणी खूप जास्त प्रेम असतं, आणि माणूस फसतो त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तो स्वतःपेक्षाही जास्त
समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये माणसं ओळखायला चुकतो, पण ही गोष्ट लक्षात ठेवायची पुन्हा चुकायचं नाही. आणि ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना जवळ करायचं नाही. माहीत नाही आजकाल प्रेमामध्ये काय होत चाललंय. काल ज्या व्यक्तीच्या शेजारी आपण उभे होतो, आज त्याच व्यक्तीच्या शेजारी दुसरं कोणीतरी उभं राहतं. सगळ्यात जास्त माणूस तर तेव्हा झुरतो जेव्हा त्याला हे लक्षात येतं की आपल्या आईवडिलांचं वय झालंय, पण आणखीसुद्धा आपण स्वतःच्या पायावर उभं नाहीत. जाताना काय घेऊन जायचं आहे असं म्हणणारा माणूससुद्धा असताना काहीच सोडत नाही. आपल्याजवळ जे आहे त्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो. एखाद्या नात्याला नाव नसतं पण अस्तित्व असतं, जे नातं समोरच्याला स्वीकारता येत नाही आणि आपल्याला नाकारता येत नाही. या जगामध्ये दोनच खरे ज्योतिषी आहेत, ते म्हणजे मनातलं जाणणारी आई आणि भविष्य घडवणारा बाप. संस्काराच्या शिकवणीला कोणत्याच शाळेची गरज नसते, कारण आई नावाचं अख्खं विद्यापीठ प्रत्येकाच्या घरात असतं. वाटतं तेवढं सोपं नसतं आयुष्य. आयुष्यामध्ये आयुष्यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. भावना त्याच ठिकाणी व्यक्त करा ज्या ठिकाणी भावनांचा आदर केला जाईल, नाहीतर डोळ्यातून वाहणारे अश्रूसुद्धा काही जणांना पाणीच वाटतात. रस्ता संपत नसतो, आपली पावलं दमत असतात. आपल्यासोबत असणारे हळूहळू कमी होत असतात. आजही मला एकटं बसायला आवडतं, मन शांत ठेवून तुझ्या आठवणीत रमायला आवडतं. माणूस आकाशाकडे तेव्हाच बघतो जेव्हा त्याचं जमिनीवरचं काहीतरी हरवलेलं असतं. हक्काची माणसं कारण देत नाहीत, तर ते वेळ देतात. हळूहळू दिवस मावळायला लागतो आणि हळूहळू विचारांची गर्दी वाढायला लागते.